हिरडोशी येथे बिबट्याविषयी वनविभागाकडून जनजागृती, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। भोर तालुक्यातील हिरडोशी येथे दिनांक 16 रोजी बिबट्याच्या बछड्याचं दर्शन झालं होतं। महाड पंढरपूर रस्त्याला काम करणाऱ्या कामगारास बिबट्याचा बछडा दिसल्यानंतर कामगाराने तेथून धूम ठोकली आणि ग्रामस्थांना याविषयी माहिती दिली। सदर घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागास कळवली असता तात्काळ वनविभागाचे वनपाल रोहन इंगवले, नरेश भोई, शुभम बाबर यांनी हिरडोशी येथे भेट देऊन नागरिकांना बिबट्यासंदर्भात माहिती देत जनजागृती केली। तसेच बछडा दिसलेल्या मार्गावरून विद्यार्थी 4 किलोमीटर पायी शाळेत जात असतात, त्यांना देखील वनपाल रोहन इंगवले यांनी मार्गदर्शन केले आणि ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या। तसेच पुन्हा अशा घटना घडल्यास त्वरित वनविभागास कळवा अशा सूचना दिल्या। या प्रसंगी हिरडोशीचे सरपंच बबन मालुसरे, माजी उपसरपंच हनुमंत धामुनसे, ग्रामपंचायत सदस्य कोंडिबा धामुनसे, अंकुश धामुनसे, बापू धामुनसे, आत्माराम तामकर तसेच वनविभागाचे कर्मचारी आणि ग्रामस्थ तसेच विद्यार्थी उपस्थित होते। आज सकाळी हिरडोशी उपकेंद्र आरोग्य उपकेंद्रापाशी बिबट्याचं पिल्लू आढळून आलं। जे रोडवरती काम करणारे जे मजूर आहेत त्यातले एका व्यक्तीला तो बिबट्याचं पिल्लू दिसलेलं आहे। त्या संदर्भात आमच्या हिरडोशी गावामध्ये ग्रामस्थांशी आपल्या भागात बिबट्यापासून कसा बचाव करावा याबाबत थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आज इथं आलेलो आहे। तर बिबट्याबद्दल ग्रामस्थांना तर माहिती दिलेली आहे। तसेच लहान विद्यार्थी आहेत, इथून शाळा 3 ते 4 किलोमीटर आहे। लहान विद्यार्थ्यांना आणि शाळेत जाणाऱ्या मुलांनाही बिबट्यापासून कसा बचाव करावा याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ते बिबट्या संदर्भात आपण काळजी तर घेतलीच पाहिजे। बिबट्याला हा सकाळी आणि संध्याकाळी थोडासा ॲक्टिव्ह राहतो, दिवसा थोडासा कमी राहतो। बिबट्यापासून बचाव होण्याकरिता आपण त्या विद्यार्थ्यांना बिबट्या दिसल्यानंतर त्याचा पाठलाग करू नका। नंतर बिबट्यापेक्षा एक तर खाली बसू नका। सकाळी जाताना, शेतात जाताना किंवा काम करताना 2-3 व्यक्तीच्या समूहाने जा, काहीतरी आवाज करत चला। याबाबत आपण त्यांना मार्गदर्शन किंवा सूचना दिलेल्या आहेत। तसेच कुठे आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा याबाबत आपण त्यांना सांगितलेलं आहे।